शेतकऱ्याची बातमी चक्क पेपरलाच आली. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार? चक्क या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पेपरलाच्या ठिकाणी बातमी दिलेली आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अनेक चुकीच्या बातम्या यूट्यूबवर पसरलेल्या आहे, परंतु आज पेपरलाच्या ठिकाणी सत्य बातमी समोर आली आहे. तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी पेपरला काय सांगितलं आहे, कधी मिळणार नमोचा हप्ता, केव्हा मिळणार नमोचा हप्ता, कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार, किती टप्प्यामध्ये वितरण होणार, कोणत्या बँकामध्ये हप्ता जमा होणार, सविस्तर माहिती बघा पेपरमध्ये दिलेली आहे. लगेच या ठिकाणी आपण तो पेपर पाहून घेणार आहोत. चला तर मग या ठिकाणी पेपर पाहून घेऊया आणि जाणून घेऊया हप्ता मिळणार कधी. तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या आनंदाची बातमी. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झाला असून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा बहुप्रतीक्षित हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासून अनेक बँकमध्ये या ठिकाणी मेसेज पण येण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, 4,000 रुपये जमा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. बघा, गेल्या आठवड्याभरापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या, परंतु आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांना महत्त्वाचा दिलासा आज या ठिकाणी मिळालेला आहे. पैशांचे वाटप 3 टप्प्यामध्ये होणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांना फायदा मिळणार लगेच पाहून घेऊया. मंत्रिमंडळाने नुकत्याच केलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे, परंतु सरकारने ठराविक बँकांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, जर त्या निवडलेल्या बँकांमध्ये तुमचा जिल्हा आहे का, बघा सध्या पैशाचे वितरण केले जात आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की पैशांचे वाटप आता 3 टप्प्यामध्ये होणार आहे. त्यामुळे कोणत्या बँकामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4,000 रुपये जमा झाले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, बघा 2 योजनेचे 4,000 रुपये खात्यात तुमच्या जमा करण्यात येणार का? अखेर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज 4,000 रुपये येतील, उद्या 4,000 रुपये येतील अशा बातम्या तुम्ही गेल्या काही महिन्यापासून ऐकत आहात, पण आज प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे हप्ते जमा होत आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला होता. त्याला आता बरोबर 4 महिने पूर्ण झालेले आहेत. तर दर 4 महिन्यांनी शेतकऱ्याला लाभ मिळतो, पण यावेळी अडचण आली होती का? लक्षामध्ये घ्या, तुम्हाला माहीत आहे की PM किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनेचे हप्ते साधारणपणे दर 4 महिन्यांनी दिले जातात. त्यानुसार आता 4 महिने पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वच बँकांमध्ये हे पैसे सरकारने सोडलेले नाहीत. याचे कारण असे आहे की मागील वेळी जेव्हा नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे पैसे सोडले होते तेव्हा अनेक बँकांमध्ये पैसे अडकू राहिले होते. तर बघा, बँकाची अडचण आणि सरकारचा महत्त्वाचा निर्णय. अनेक बँकांमध्ये त्यांचे स्वतःचे सर्व्हर आणि IFSC कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकले नाही. शेतकऱ्यांना मागील वेळी पैशांसाठी वाट पाहावी लागली होती. यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकांना त्या ठिकाणी पैसे सोडण्याचा आदेश दिलेला आहे. जर तुम्ही नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा झाले आहेत याची यादी देखील सरकारने जाहीर केली आहे. लगेच आपण एका मिनिटात यादी देखील पाहून घेऊया. तुमची बँक यादीमध्ये आहे का? आजच चेक करा. लक्षामध्ये घ्या, आज सकाळपासूनच खऱ्या अर्थाने PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की तुमची बँक सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का? हेच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहोत, कारण सध्या केवळ बघा निवड केली गेली आहे बँकांची. आता ते कोणत्या बँक आहे ते लगेच पाहून घेऊ शेतकरी बांधवांनो. बघा, 3 टप्प्यामध्ये पैशाचे वाटप. तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यामध्ये आहे लगेच पाहून घेऊया. शेतकरी मित्रांनो, पैशांचे वाटप 3 टप्प्यामध्ये होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आठवड्यात 12 जिल्हे मध्ये पैसे वितरित केले जाणार. तर लक्षामध्ये घ्या, आजपासून या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये आणखीन 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात
सुरू होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार. अशा प्रकारे एकूण 21 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना दिले आहे. अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा, बँकेचा मेसेज आला का, तुम्ही आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, हे एकूण कंटाळला असाल, पण आज खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे आणि पीएमचे असे एकूण 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सकाळपासूनच येऊ लागलेला आहे. बघा, त्यामुळे कोणत्या बँकांमध्ये सरकारने हे पैसे सोडले आहेत हे आपण पाहणे अत्यंत गरजेचे आहे. बघा, काल संध्याकाळीच 12 जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या 10 बँकांना देण्यात आलेली आहे. आता कोणत्या बँका आहेत ते देखील पाहून घेऊया. तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का, लगेच तपासा. बँकांना सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजेत. त्यानुसार शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहे. तर कोणत्या बँकांना हे पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आज जाहीर झाली आहे हे आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे लक्षामध्ये घ्या 4,000 रुपये आजच तुमच्या खात्यामध्ये हवे असतील तर तुम्हाला जिल्हा यादी पाहणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तर शेतकरी बांधवांनो, काही तासांत पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अगदी काही तासांत किंवा दिवसभरात पैसे मिळू शकतात. फक्त तुम्ही कोणत्या बँका निवडल्या आहेत, आजसाठी कोणते जिल्हे निवडले आहे हे पाहणे आता आवश्यक आहे. चला तर आधी बँकांची यादी पाहून घेऊया. सध्या केवळ निवड बँकांचीच केलेली आहे. तर बघा, कारण अनेक बँकांचे स्वतःचे IFSC कोड नसतो, त्यामुळे पैसे अडकू शकतात. आता कोणत्या बँक आहे लगेच पाहून घेऊया. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, या बँकांमध्ये पैसे जमा होत आहे. सध्या फक्त याच मोजक्या बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहे. तर त्या कोणत्या बँका आहे ते आता बघा तुम्ही. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पैसे जमा होत आहेत ते म्हणजे की लक्षामध्ये घ्या खाजगी बँक HDFC बँक. लक्षामध्ये घ्या, या बँकेत जर तुमचे खाते असेल तर अनेक शेतकऱ्यांना सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहे. त्यामुळे जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि तुमचे खाते आधीपासून उघडले असेल तर पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे का पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता इतर प्रमुख बँका आणि जिल्ह्यांची माहिती लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. तर बघा, HDFC बँकेनंतर आता पुढची बँक आहे ICICI बँक. बघा, या बँकेने शेतकऱ्यांचे चांगले कर्ज दिले आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी या बँकेत खाती उघडली आहेत. त्यामुळे तुम्हालाही या बँकेचे पैसे मिळू शकतात. त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक. बघा, या बँकेत पैसे सोडले जात आहे. त्यानंतर बघा, बँक ऑफ बडोदा या बँकेतही पैसे जमा होत आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण काही ठराविक जिल्ह्यांमध्ये सध्या पैसे सोडण्यात येणार आहेत. तर लक्षामध्ये घ्या, पैसे अडकू नयेत म्हणून सरकारचा नवा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. याचे कारण म्हणजे पैसे अडकू नये आणि शेतकऱ्यांना वेळेपर्यंत मिळावी, यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता पुढील बँक आहे महाराष्ट्र बँक. लक्षामध्ये घ्या, जवळपास अनेक शेतकऱ्यांनी या बँकेचे खाते उघडले आहे. त्यामुळे जर तुमचे खाते लक्षामध्ये घ्या, जर तुमचे खाते या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पुढील काही तासांमध्ये पैसे जमा होऊ शकतात. त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया. या लक्षामध्ये घ्या, या खात्यामध्ये सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात देखील सुरू झालेली आहे. आता केवळ लक्षामध्ये घ्या, केवळ 12 जिल्ह्यांमध्येच पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. आता बघा, ते कोणते 12 जिल्हे आहेत ती यादी देखील आपण पाहून घेऊया. लक्षामध्ये घ्या, फक्त या ठिकाणी 12 जिल्ह्यांनाच मान्यता मिळाली आहे. आता ते 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण राज्यात 36 जिल्हे आहे आणि त्यापैकी फक्त 12 जिल्ह्यांना त्या ठिकाणी पैसे येऊ लागले आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्की बघा. सध्या आपण बँक पाहत आहोत. पुढची बँक आहे ती म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक. ही विश्वासार्ह बँक आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याची खाते उघडली आहे. तुम्हाला पोस्ट बँकमध्ये पण या ठिकाणी पैसे येऊ लागलेले आहे. बघा, तुमची जिल्हा बँक आणि सहकारी बँक लक्षामध्ये घ्या. त्यानंतर सर्वात मोठी बँक म्हणजे की लक्षामध्ये घ्या स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, SBI यामध्ये शेतकऱ्यांना पैसे येऊ लागलेले आहे. त्यानंतर पुढची जे काय बँक आहे लक्षामध्ये घ्या जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा
तुम्हाला या बँकेमध्ये पैसे मिळणार आहे. बघा यामध्ये जास्त शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे. बघा या बँकेतही PM किसानचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये खात्यावर जमा होऊ लागलेले आहे. त्यानंतर जी पुढची बँक आहे ती म्हणजे की लक्षामध्ये घ्या जिल्हा सहकारी बँक, जी की या ठिकाणी शेतकऱ्यांनी या बँकेचे पण खाते उघडलेले आहे. आता बघा कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे. बघा तुमच्या गावाची एखादी खाजगी बँक असते किंवा संस्थेची बँक असते, या बँकेतही आता सर्वांना पैसे जमा होत आहे. आता पाहून घेऊया कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची यादी येथे दिलेली आहे. जर तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुम्हालाही अगदी काही तासांत थोड्या वेळात पैसे मिळू शकतात. शेतकरी बांधवांनो, आता तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच पाहून घ्या. तुमच्या जिल्हा यादीमध्ये आहे का? शेतकरी मित्रांनो, यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. लक्षामध्ये घ्या या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना सकाळपासूनच पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे. जर तुम्ही बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि आधी PM किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आलेले असतील तर तुम्हाला आता आम्ही सांगितलेल्या बँकांची यादी अगदी थोड्या वेळात पैसे जमा होणार आहे. लक्षामध्ये घ्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर अगदी थोड्या वेळात तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहे. त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे की जालना जिल्हा. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा तुम्हाला आपण सांगितलेला आहे जालना जिल्हा. अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी जालना जिल्ह्यामधील जे काय शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या त्यांचे बँक खाते आधार कार्डला जोडलेले असणे गरजेचे आहे. बघा त्यांनाही अगदी थोड्याच वेळात पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे. आता त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. बघा या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे काही वेळात आता जमा होत आहे. बघा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हालाही काही वेळातच या ठिकाणी पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येऊ शकतो. बघा तुमच्या जिल्ह्यांची यादी. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली. लक्षामध्ये घ्या या जिल्ह्यातही अनेकांना या ठिकाणी पैसे जमा होत आहे. काहींना पैसे जमा होणे बाकी आहे. बघा त्यांना सुद्धा काही वेळामध्ये पैसे जमा होतील. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे या ठिकाणी बुलढाणा जिल्हा. यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना 4,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे. तर शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या टोटल तुम्हाला 4,000 रुपये असे मिळणार आहे. तर बघा काही न होणार आहे. तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील लक्षामध्ये घ्या तर नेमकं तुम्हाला पुढे सांगणार आहे की नेमकं काय करावं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे आहे. तर शेतकरी बांधवांनो जिल्हा यादी पाहून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. लक्षामध्ये घ्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना आता नमोचे 2,000 आणि PMचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये मिळू लागल्याचा मेसेज पण या ठिकाणी येऊ लागलेला आहे. तर तुम्हाला आता बघा जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर काही वेळात येऊ शकतात. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार. हे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जाते. तर बघा तुम्ही जर या जिल्ह्यातून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा काही वेळामध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ. बघा या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा 4 महिन्यांनी हप्ता येतो. संयम ठेवा शेतकरी बांधवांनो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा PM किसान योजनेचा मागचा हप्ता जो होता तो या ठिकाणी दिलेला हप्ता 4 महिन्यात आता मिळणार होता. लक्षामध्ये घ्या. आणि नमोचा हप्ता जो मागच्या वेळी दिला होता तर त्या सुद्धा 4 महिने आता पूर्ण झालेले आहे. बघा सरकारने पूर्णपणे तयारी करत आहे की दोन्ही हप्ते एकत्र 4,000 रुपये सोडावे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता केव्हाही नमोचे 2,000 आणि PMचे 2,000 असे 4,000 पैसे या ठिकाणी खात्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो थोडं तुम्ही थांबायला हवं. तुम्हाला कर्जमाफी पण होते त्या ठिकाणी शक्यता आहे. पीक विमा देखील जास्त मिळण्याची शक्यता आहे. खूप सारा लाभ यावर्षी तुम्हाला मिळणार आहे. त्या ठिकाणी सरकारकडून थोडा संयम हवा. बघा त्यासाठी थोडं तुम्हाला थांबावं लागणार आहे. बघा PM किसानचा हप्ता येण्यासाठी 4 महिने आता पूर्ण झालेला आहे. त्यामुळे थोडासा संयम ठेवा म्हणजे की तुमच्या खात्यावर या ठिकाणी हप्ता मिळणार. आता तुमच्या खात्याला आधार लिंक आहे का? बघा अगदी मोजक्याच दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. टोटल 4,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा तुम्ही जर फार्मर ID कार्ड काढेल नसेल तर लक्षामध्ये घ्या तुम्ही फार्मर ID कार्ड काढेल नसेल तर या ठिकाणी बघा फार्मर ID कार्ड काढून घ्या. बघा ही सर्व कामे जर तुम्ही केली असतील तर तुम्ही बिनधास्त सायस तुम्हाला इथून पुढे कधी 4,000 रुपये जमा झालेला मेसेज पण या ठिकाणी येऊ शकतो.
तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात मोठी बातमी. अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारे 6,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार नाहीत. फक्त 4,000 रुपये जमा झाले असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.